नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझा नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मी आलो आहे आता तलोजा ते खारघरला जे जाणारी फ्लायओव्हर आहे त्याच्या समोर आहे मी। आज आपण जाणून घेऊ की याची कन्स्ट्रक्शन स्टेटस काय, कुठपर्यंत काम झालेलं आहे ते जाणून घेऊ आणि हा ब्रिज कुठे कनेक्ट करणार आहे खारघरला जाऊन ते पण मी तुम्हाला दाखवतो। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडे माझे नवनवीन सिडको आणि म्हाडाचे व्हिडिओ येत राहील आणि माझे जे ट्रिप असतो रोड ट्रिप ते पण तुमच्याकडे व्हिडिओ येत राहील। पहिला तर तुम्हाला मी फ्लायओव्हरचा नाव दाखवतो। फ्लायओव्हरचं नाव काय आहे तर मित्रांनो, हा फ्लायओव्हर आहे आणि हा तलोजाचा साईड आहे आणि हा फ्लायओव्हरचं नाव असणार आहे स्वर्गीय दी पाटील साहेब उन्नत मार्ग। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता आणि हा सिडकोचा प्रोजेक्ट सेक्टर 39 जो चालू आहे आणि इथे लँड पुन्हा खाली आहे आणि तो सेक्टर 37 जो ब्लू बिल्डिंग आहे सेक्टर 37, 36 हा आसावरी सोसायटी। ठीक आहे, मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवला थोडासा तलोजा साईडचा आणि हा फ्लायओव्हर कुठे कनेक्ट करणार आहे खारघरला ते तुम्हाला थोडासा मॅपमध्ये दाखवतो मी। तर हे मॅपमध्ये बघा, आता मी सध्या इथे आहे। ठीक आहे, हा इथे आहे मी। तर मी आता लोकेशनमध्ये डीमार्ट लावला आहे, खारघर डीमार्ट। तर हा डीमार्ट बघा कुठे आहे, हा डीमार्ट इथे आहे, इथे हा डीमार्ट आहे आणि हा फ्लायओव्हर बघा इथे मॅपमध्ये हा फ्लायओव्हर आहे। म्हणजे हा मी जर क्रॉस केला इथे, हा इथपर्यंत फ्लायओव्हरचं काम कंप्लीट झालेलं आहे। इथपर्यंत फ्लायओव्हरचं काम कंप्लीट झालं आहे। याच्या पुढे बघा हे तलोजा नदी आहे, तर हा पूर्ण नदी क्रॉस करून इथे रोडचं काम चालू आहे। हे रोड क्रॉस करून हा रोडला कनेक्ट होईल। हा आय थिंक वास्तू विहार रोड आहे, हा वास्तू विहार रोड आहे। हा तुमचा जे टर्न आहे हे पूर्ण स्किप होऊन इथून डायरेक्टली कनेक्ट होईल। म्हणजे हा ऑलमोस्ट किती इथून 5 किलोमीटर डीमार्ट आहे, तर 5 किलोमीटर दाखवत आहे मला खारघर डीमार्ट। तर हा मला वाटतं हा पूर्ण कट होऊन म्हणजे 2-3 किलोमीटर कट होऊन डायरेक्टली तुम्हाला हा रोडवरती कनेक्टिव्हिटी मिळेल आणि इथे तुमचा डीमार्ट आहे। हे झाला डीमार्ट। डीमार्टच्या जस्ट समोर खारघर विलेज रेल्वे स्टेशन आहे, सॉरी खारघर विलेज मेट्रो स्टेशन आहे आणि इथे सेक्टर 14चा जे सिडकोचा प्रोजेक्ट आहे तो पण काम चालू आहे। हा तुमचा जाणार आहे सेक्टर 27ला। हे बघा सेक्टर 27। आता इथून डीमार्ट काहीतरी 5.5 किलोमीटर 5.5 किलोमीटर आहे। तर हा जर फ्लायओव्हर चालू झाला तर हा तो डिस्टन्स कट होऊन काहीतरी 3 किलोमीटरचा राहील। मला वाटतं 3 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर राहील। तर फटकन आपण तिकडे पोहोचू शकतो डीमार्टला। आणि अजून एक आहे तो तिकडेच ना मुंबई सातारा हायवे जवळच आहे। तो तुम्हाला मुंबई सातारा हायवे दाखवतो कुठे आहे। आता हा माझा लोकेशन आहे आणि हे जर मी हे क्रॉस केल्यानंतर हा रोड डायरेक्टली जाऊन मुंबई सातारा हायवेला कनेक्ट होतो पुढे जाऊन। हा बघा हे मुंबई सातारा हायवेला कनेक्ट। म्हणजे आता मुंबई सातारा हायवे जायचं असेल ना तलोजावरून इथून फिरून जावं लागतं, पूर्ण असा फिरून जावं लागतं। इथून हा टर्न आहे, हा इथून फिरून जावं लागतो मुंबई सातारा हायवे असा। तर हा पूर्ण असा टर्न पूर्ण स्किप होईल आणि आपण असं जाऊ शकतो, डायरेक्टली असं जाऊन असं येऊ शकतो। तो एक होऊन जाईल। पण एक डिसएडव्हान्टेज आहे, एक नुकसान काय माहिती आहे, तिकडे ट्रॅफिक खूपच लागतो। म्हणजे हायवेवरती जाण्यासाठी एक छोटासा ब्रिज आहे तिकडे ट्रॅफिक खूप लागतो, ते एक नुकसान राहील। चालू झाल्यानंतरच बघूया कसं काय होतंय। बाकी तुम्हाला पुढचा थोडासा दाखवतो काय आहे, थोडासा आतमध्ये जाऊन दाखवतो कसा रोडची क्वालिटी। हे पूर्ण कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे, तर तलोजा साईडला उभा आहे मी। तर तुम्हाला दाखवतो कसा क्वालिटी इकडचा। हे पूर्ण कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे आणि 3 लेन ह्या साईडला आहे आणि 3 लेन त्या साईडला आहे। म्हणजे प्रॉपर 6 लेनचा हायवे बनवला आहे। त्या साईडला सेक्टर 39 खूप मोठा प्रोजेक्ट आहे। हे बघा असं राहणार आहे हा फ्लायओव्हर। 3 लेनचा बनवला आहे, एमएनसी लेन नाही आहे, 3च लेन बनवला आहे। म्हणजे तुम्ही इथे थांबू नाही शकत। इथपर्यंत कॉन्क्रीट होता, आता पुढे जाऊन दाखवतो काय आहे, थोडं पुढे जाऊन दाखवतो मी। बघा इथपर्यंत तुमचा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि पुढे जाऊन हा डांबरचा रोड असणार आहे। डांबरचा रोड थोडा चांगला असतो कारण ह्याचा डांबरच्या रोडमध्ये ग्रिप पण जास्त भेटतो।
हे तुम्ही बघू शकता, हा स्कायवॉक बनवला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. थोडा मी जवळ जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, हा स्कायवॉक बनवला आहे तो रेल्वे फाटक क्रॉस करण्यासाठी, पब्लिकसाठी बनवला आहे तो. हे बघा, हे फुटपाथ आहे, फुटपाथला कनेक्ट करून हे वरती येऊन इथे वरती फ्लायओव्हर आहे, इथे असं कनेक्ट केलं. आता मी त्या साईडचा दाखवतो थोडासा कुठपर्यंत काम झालेलं आहे. जर तिकडे मला परमिशन दिला तर मी तुम्हाला दाखवतो तिकडचा पण, की कसं काय चालू आहे तिकडे, रोडचं काम कुठपर्यंत झालेलं आहे. ठीक आहे, तर चला मी डायरेक्ट तो खारघर साईड आहे ना, त्या साईडचा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा होता एक ओव्हरव्ह्यू आपला तलोजा साईडला, की हा फ्लायओव्हर कसा असणार आहे आणि तो तिकडचा एक स्कायवॉक दाखवला. आणि हा फ्लायओव्हर कशाला इम्पॉर्टंट आहे, कशाला महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला थोडा दाखवतो बाहेरून जाऊन. कारण एवढा प्रॉब्लेम होतो ना हा क्रॉस करताना आपला रेल्वे फाटक, खूप त्रास आहे. रोड एकतरी खराब आहे आणि तो खूप बिझी सिग्नल आहे. म्हणजे तिकडे रेल्वेची फ्रिक्वेन्सी खूपच जास्त आहे. तिकडे कधी अर्धा तास ते आपला वेट करावा लागतो. आता मी तुम्हाला तिकडच्या साईडचा दाखवतो थोडासा, त्या साईडला काय स्टेटस आहे. जस्ट आता व्हिडिओ बनवता माझे सबस्क्रायबर भेटले आणि इथेच राहतात तलोजामध्ये, आणि ह्या लोकांचा मोबाईलचं दुकान आहे. तर क्या दोस्त, क्या नाम है तेरा? मेरा नाम आदित्य नरेंद्र कापुरे, मैं राजस्थान से हूँ और मेरा दुकान है डिजिटल मोबाइल शॉप. आप आइए, विजिट करिए. धन्यवाद. मेरा भाई से मिलकर बहुत अच्छा लगा. आप भी वीडियो दीजिए, फुल सब्सक्राइब करिए. किधर है दुकान तुम्हारा? इधर ही अपना ये अष्टविनायक बिल्डिंग के नीचे. अष्टविनायक अपना ये फेस 2 स्टेशन के अंदर ना? हाँ, मेट्रो स्टेशन के बाजू में, अपना मेट्रो स्टेशन के बाजू में आइए. और हाँ, हम मोबाइल रिपेयरिंग होता है, हमारे यहाँ मोबाइल मिलते हैं, आईफोन सब, ऑल मोबाइल्स. अच्छा, क्या नाम है फिर से बता? आदित्य. ठीक आहे, चलेगा. थँक्स. मित्रांनो, आता आम्ही इथून निघतोय आणि तुम्हाला हा ब्रिजचा किती इम्पॉर्टंट ब्रिज आहे हा, किती इम्पॉर्टंट फ्लायओव्हर आहे हा, हे दाखवतो. पहिला किती त्रास होतो हा रेल्वे फाटक क्रॉस करताना, आणि रोडची कंडिशन सुद्धा दाखवतो मी. जर हा ब्रिज चालू झाला ना तर खूप चांगला होणार. जे लोक क्रॉस करतात ना रेल्वे फाटक, त्यांच्यासाठी म्हणजे गाडीसाठी पण आणि पेडेस्ट्रियनसाठी पण, पब्लिकसाठी पण. इथे तुम्हाला मी दाखवला की स्कायवॉक दिलेला आहे, ब्रिज दिलेला आहे क्रॉस करण्यासाठी. आता पहिला मी तिकडे पोहोचतो. आता इथून बघा रोडची कंडिशन काय आहे. हे बघा, आता हे बघा किती मोठा खड्डा आहे. हा, आता हे म्हणजे गाडीचा खाली लागणारच आहे. हे बघा, आता सध्या बघा रेल्वे फाटक ओपनच आहे, नाहीतर एवढा ट्रॅफिक लागते ना इथे कधी. हे बघा रोडची कंडिशन. पाऊस मध्ये तर अजून हे बेकार होणार आहे. ऍटलिस्ट पाऊस पर्यंत हा फ्लायओव्हर चालू व्हायला पाहिजे, नाहीतर खूपच बेकार परिस्थिती होणार आहे. हा इथे क्रॉसिंगला, मी इथे क्रॉसिंगचा रोड बघा कसा आहे. हे बघा समोर तुम्ही बघू शकता किती मोठे खड्डे आहेत. कसं क्रॉस करणार पब्लिक. म्हणून हा फ्लायओव्हर ना खूप महत्वाचा आहे चालू होणे. चालू झाला एकदा ना, भरपूर लोकांचा त्रास कमी होईल. हा बघा किती गाडी हलतोय. हे बघा, आणि पुढे दाखवतो, पुढे किती मोठा खड्डे आहेत ते तुम्ही बघू शकता. मुंब्रा पनवेल हायवे माझ्या समोर. असं वाटतच नाही तो हायवे आहे, मार्किंग नाही, काहीच नाही. आणि बघा इथे बघा माझ्या लेफ्ट साईडला बघा किती पाणी भरलेलं आहे, पाणी साचलेलं आहे. आणि मोठे खड्डे बघा, मोठे खड्डे. हा बघा कसा येतो रिक्षा. त्या साईडला बघा जरा. हे बघा परिस्थिती कशी आहे. पण हे चालू होण्याची गरजेच आहे. हा चालू व्हायला पाहिजे. हे बघा मोठा खड्डा बघा, ते आज माझ्या पुढे बघा किती मोठा खड्डे. ऍटलिस्ट हे तर बनवायला पाहिजे. आता हा स्टेट जातो आपला मुंबई सातारा हायवे, कलंबोली त्या साईडला. बाकी मी इथे आता गाडी पार्क करतो आणि तुम्हाला ना थोडा आतला दाखवतो. आता मित्रांनो, मी ब्रिजच्या त्या साईडला जाणार आहे आणि समोर तुम्ही बघू शकता सेक्टर 39ची बिल्डिंग. सेक्टर 39ची जी सोसायटी आहे सिडकोची, जे काम चालू आहे
ती आहे. तर मित्रांनो मी आता आहे मुंब्रा पनवेल हायवेवरती आणि ब्रिज जस्ट माझ्या समोरच आहे तो. हे आहे तलोजा ते खारघरची ब्रिज. हे असा कनेक्ट होणार आहे आणि तिकडे खारघरच्या साईड आहे हा आणि त्या साईडला तलोजा आहे. आणि इथे जस्ट बाजूला माझा बघा सेक्टर 39ची प्रोजेक्ट हे चालू आहे काम. तर मित्रांनो तुम्हाला मी थोडा आतमध्ये जाऊन दाखवतो कुठपर्यंत काम झालेलं आहे. ब्रिजचं काम तर पूर्ण झालेलं आहे, बस पुढच्या रूटचं काम आहे तो बाकी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला थोडा पुढे दाखवता जाऊन. मुंब्रा पनवेल हायवे ना, हा मुंबई पनवेल हायवेला एक असा बायपास दिला आहे. तर हा रोड जाऊन इथे कनेक्ट होणार आहे. म्हणजे हा रोड पण पुढे जाऊन खारघरला कनेक्ट केला आहे. म्हणजे हा पण एक थोडा लोकांना थोडा बरं होईल क्रॉस करण्यासाठी, म्हणजे खारघर जाण्यासाठी. तर थोडा आता अजून थोडा पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो आता मी फ्लायओव्हरच्या दोसा साईडला आलो आहे, खारघर साईडला. आणि इथे तुम्हाला स्टेटस दाखवतो काय आहे. ॲक्च्युली बघा इथे ना जे तलोजा नदी आहे तो क्रॉस करण्यासाठी तो ब्रिज बनवत आहेत. तर ब्रिजचं थोडं काम दाखवतो. ते फ्लायओव्हर संपणार आहे पहिला आणि तो पुढे ब्रिज आहे. ॲक्च्युली ब्रिज आणि फ्लायओव्हरमध्ये थोडा फरक आहे. फ्लायओव्हर ह्याला म्हणतात म्हणजे आपल्याला काही पास करायचं असेल, रोड क्रॉस करायचं असेल त्याच्यावरून जे आपण हे बनवतो, रोड बनवतो त्याला फ्लायओव्हर म्हणतात. आणि काही नदी किंवा गटरला क्रॉस करण्यासाठी एक स्ट्रेट रोड बनवतो ना पिलर टाकून, त्याला ब्रिज म्हणतात. आता हा इथे इकडचा बघा, इकडे स्टेटस काय आहे, जाणार आहे भरपूर दिवस जाणार आहे. दिवस काय 1 वर्ष अजून जाईल मला वाटतं का, नाही होणार चालू एवढा लवकर. हे बघा हा स्टेटस आहे आणि दुसरा साईड हा इथे फ्लायओव्हर इथे उतरणार आहे. हे बघा फ्लायओव्हर इथे उतरणार आहे. चला इथे अजून एक काम चालू आहे बघा. जास्त पुढे जाऊ नाही शकत आता. स्टेटस आहे मित्रांनो आपला तलोजा ते खारघरचा जे फ्लायओव्हर आहे, ठीक आहे. म्हणजे हा सरळ तुम्हाला डीमार्टला पण घेऊन जाणार. खारघर विलेज मेट्रो स्टेशन तिकडे जाणार आहे, म्हणजे सेक्टर 27ला. आणि जे मुंबई सातारा हायवे आहे तो पण जवळ होईल. तर हे स्टेटस आहे. तर मला वाटतं की अजून 6 महिन्यात जाईल, 6 महिना 1 वर्ष जाऊ शकतो, काय बोलू नाही शकत. बाकी इकडचं पूर्ण काम पण कंप्लीट झालेलं आहे. हे पुन्हा फ्लायओव्हरचं काम कंप्लीट झालेलं आहे, बोलू शकतो. म्हणजे हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा एकदा बनला ना तर खरंच म्हणजे भरपूर लोकांना म्हणजे जे क्रॉस करण्याचा जो त्रास होतो आहे तलोजा ते खारघर, आणि तो तलोजा नोडचा पण जो एरिया आहे ना थोडा जवळ येईल खारघरचा, आणि तिकडचा थोडासा रेट वाढणार, खरंच वाढणार आहे याच्यानंतर. फ्लायओव्हरचा आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण लँड खाली आहे. त्या साईडला आपला तलोजा रिवर आहे, तलोजा नदी आहे, आणि तो खारघर समोर पूर्ण खारघरचा एरिया. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडे नवनवीन सिडकोचे व्हिडिओ, म्हाडाचे व्हिडिओ येत राहील. की माझे जे रोड ट्रिपचा व्हिडिओ आहे ते पण तुमच्याकडे येत राहील. ठीक आहे. रोड ट्रिपमध्ये बघा मी तुम्हाला रोडवरती काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो कसा जायचा, मॅपिंग म्हणजे कसं जायचं सर्व मी सांगणार आहे. बाकी मी उत्तराखंड सिरीज चालू करतो आहे. मी 4 धामला निघतो आहे, म्हणजे परवा निघणार आहे. परवा निघणार आहे मी 4 धामला. परवा नाही, उद्याच निघणार आहे मी, संडे सकाळी निघणार आहे. जे ज्यांना 4 धाम जायचं असेल बाय रोड त्यांना मी गाईड करू शकतो कसं जायचं आणि काय काय कोणता रूट घ्यायचा. कारण मी मागच्या वर्षी पण हे 4 धामची यात्रा केलं आहे, बाय रोड केलं आहे. म्हणजे 5-5.5 किलोमीटर मी गाडी चालवलं आहे, एकटंच चालवलं आहे, एकटंच मी पूर्ण केलं आहे हा ट्रिप. तर मी लास्ट इयर पण केलेला आणि यावर्षी पण करतो आहे 4 धामची यात्रा बाय रोड. तर तुम्हाला 4 धामची यात्रा कसा असेल हा 2025मध्ये हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये माहिती पडेल. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. टिल देन गुड बाय.